आपल्यापैकी प्रत्येकीने अशी एकतरी बाई आपल्या आजूबाजूला बघितलेली असणारच आहे. एखादी मावशी, आत्या, काकू जिला साडी हातात घेतली रे घेतली, की तिचा प्रकार ओळखू येतोच. त्या साडीबद्दलचे सगळे डिटेल्स तिला माहीत असतात. आपल्याला सुद्धा साडी नेसायला आवडते. आपण सुद्धा एवढ्या साड्या विकत घेतो. मग आपल्याला पण हे सगळं यायला पाहिजे, असं मला वाटायला लागलं. मग मी सरळ अभ्यास चालू केला आणि थोड्याफार का होईना काही साड्यांचे प्रकार मला ओळखायला आता येतात. भारतामध्ये हँडलूमच्या साड्या आणि कापडं ह्याचे इतके प्रचंड प्रकार आहेत, एवढी व्हरायटी आहे, की 100% साड्यांचे प्रकार आणि कापडांचे प्रकार जर का मला ओळखायला यायला हवे असतील, तर मला भरपूर अभ्यास करायची गरज आहे. तुमच्याबरोबर असं कधी झालंय का? मला सांगा बरं का, की तुम्ही एखादी छान तलम हँडलूमची साडी हातात घेतलीये किंवा एखादा हँडलूमचा कुर्ता हातात घेतलाय आणि तुमच्या मनात तो बघून विचार आला, की ही हँडलूमची साडी इतकी छान मऊ कशी काय? आणि दुसरा विचार, ह्या साडीची किंमत एवढी का आहे? भारतामध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारे कापड प्रकार जर का कुठले असतील, तर ते आहेत अर्थात कॉटन आणि सिल्क. पण खरी मेक इथे आहे, की एखादी साडी किंवा एखादं कापड सिल्कचं आहे. इथेच विषय संपत नाही ना. खरा प्रश्न आहे तो त्याच्या पुढे.